आज निघालो होतो गावी, पण रस्त्यात जे घडलं ते पाहून मी शॉक झाले. तर याचा दिवस कसा आहे ते मी पूर्णतः तुमच्यासोबत शेअर करते. मोस्टली मी गावाला जाताना कसं सफर करते ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. तर सगळ्यात आधी गुड मॉर्निंग एव्हरीवन आणि हॅपी असाल हीच अपेक्षा करते. तर सगळ्यात पहिल्यांदा फ्रेश झाल्यानंतर मी देवपूजा उरकून घेतली. त्यानंतर माझा मी आउटफिट चेक देते. आणि दुसरी गोष्ट, केस माझे आत्ता असे दिसत आहेत, मी करणार आहे नीट. पण मी त्याआधी बघितली की कळी आहे, तर मी देवाला वाहून घेतलं ते, कारण की उद्या तर आम्ही नसणार आहे, होळी आहे. तर स्किन केअर करून घेत होते. मॉइश्चरायझर फर्स्ट. मॉइश्चरायझर लावल्यानंतर थोडासा ब्रेक घ्यावा लागतो. मग मस्तपैकी मसाज वगैरे केलं मॉइश्चरायझरने. मग तोवर म्हटलं की केस व्यवस्थित वरती बांधून घ्यावेत. मग केस अशी टँग केली वेणी घातल्यासारखे थोडेसे. आणि मग त्यानंतर असं फेसेस कॅनलचं 3 in 1 जे आहे, मॉइश्चरायझर, फाउंडेशन आणि प्रायमर हे आहे त्याच्यामध्ये. तर ते फेसवरती अप्लाय करून घेतलं, कारण की कसे जाण्यामध्ये माझे नाही म्हटलं तरी 5-6 तास तर जाणारच आहेत. तर आम्ही थांबत जातो, त्यामुळे खूप टाईम लागतो. बाईकवर कंटिन्यू बसणं पॉसिबल नाही आहे. आणि सिवलेस घालणारे आणि हे असं मॉइश्चरायझर वगैरे कशाला लावतेस म्हणून बोलत होते. म्हणतात तू पावडरच लावून घे. मग त्याच्यावरनं चाललं होतं आमचं काहीतरी. मग लिपस्टिक वगैरे लावून मी तयार झाले. केस थोडीशी डिटॅन करून घेतली आणि त्याच्यानंतर तेल वगैरे लावून घेतलं मस्तपैकी. आणि मग नंतर अचानक आठवलं की मी बांगड्या भरल्या नाही आहेत बॅगेत. तर घरी गेल्यावर काय झालं असतं मला माहीत नाही आहे. तर मी माझे हेअर असे सेट करून घेतले होते, पण मला नाही माहिती किती वेळ राहणार आहेत. आणि हा माझा फायनल फेस लूक होता की जो की मी जाताना केला होता. आणि आय नो जॅकेट घातलं पाहिजे, कारण की खूप ऊन लागणार होतं आणि काही सांगता येत नाही, उन्हामुळं खूप टॅनिंग होतं. सो चष्मा क्लीन केला. आणि या दोघांचं असं खेळणं चालू होतं की एक म्हणते बेल्ट लाव, एक म्हणते मला नाही लावायचं, मी एक घातला आहे तेवढा बास आहे. मग इथं शांत बसलं जेव्हा तेव्हा त्याला बेल्ट लावला. त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला जी झाडं दिसत आहे ते पाणी नाही घालायला कोणी तर आजूबाजूला. होळी आहे, सगळे सणासुदीला घरी जातात. आणि ही अशी बॅग होती जी मी बॅग पाठीवर घेतली. आणि त्याच्या आधी मी शूज घालून घेणार होते, पण म्हणलं ठीक आहे 2 मिनिटमध्ये घालून होतील. तर मी इथं शूज घालून घेतले, स्कार्फ बांधून घेते. आणि खूप जण म्हणतात तू पुणेकरच म्हणून स्कार्फ बांधते. नो, फेस इम्पॉर्टंट. आणि बाईक क्लीन झाली होती खाली यायच्या आधी. गणपती बाप्पा मोरया. सो आम्ही निघालो लगेचच. आणि आता इथं फ्लॅग आहे, महाराजांची मूर्ती आहे. रस्त्यात जाताना गणपती बाप्पा दिसले आणि उजव्या साईडला कलशमध्ये. तर इथं एक नवीन असं मॉल झालेला आहे, वडगावच्या साईडच्या इथं आहे आय गेस हा. तर इथं कोण गेलं असेल तर नक्की सांगा. आणि इथला मधला जो पॅसेजमधलं जे रेकॉर्डिंग होतं ते अजिबात केलं नाही, कारण की तिथं ॲक्सिडेंट झाला होता आणि तो लिटरली माणूस जागेवरच गेला होता. तर मग ते खूप वाईट वाटलं की सणासुदीला असं कोणाकडेच व्हायला नको. आणि माझे मिस्टर मला समजत होते की अरे यार लोणावळा आला आहे, आता तरी जरा नीट कर तुझा फेस, थोड्याफार क्लिप्स घे. मग मी थोडंफार शूट केलं इकडं काही व्हर्टिकल केले, काही हॉरिझॉन्टल. आणि एका ठिकाणी थांबलो तर मी असे दिसत होते, कारण की मी पारुशी नाही आहे, सकाळीच आवरून निघाले होते. पण ॲक्सिडेंट झाल्यामुळे माझ्या फेसवरती जो काही इमोशन्स असतील ते लगेच दिसून आले. आणि इथं हे ट्रेनचं गेट लागलं होतं, आम्ही गावाच्या इथं खाली, आमच्या इथून ट्रेन जाते लगेचच. आणि असं हे सगळं सफर करत मी आज गावी पोचले आहे. तर सगळ्यांना हॅपी होली, सेफ होली. आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. होलीच्या रील माझे येत आहेत, त्यांनाही लाईक करा. सो बाय फ्रेंड्स, भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टेक केअर.